टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। एकीकडे वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागलेले आहे, पंढरीच्या भेटीचे वेध लागलेले आहेत आणि बळीराजा देखील आपल्या या पंढरीत म्हणजे आपल्या या काळ्या मातीत त्याची सेवा करताना दिसून येत आहेत। आणि खरं बघितलं तर या वर्षी मान्सूनपूर्व पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळे जी मशागतीची कामं आहे शेतीची ती सुरू झालेली आहेत, तर काही ठिकाणी पेरणी देखील केली जाते। आता आपण आहोत गमे यांच्या या शेतामध्ये। स्वतः ही जोडी जी आहे ती पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी नांगरणी आणि त्यासोबत मक्याची पेरणी करताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर मक्याचा पेरा जो आहे यावर्षी जिल्ह्यामध्ये वाढणार आहे असं एक चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे। बाबा, एकीकडे तुम्ही विठुरायाचे भक्त आहात, वारीला सुद्धा दरवर्षी जातात, मात्र त्या अगोदर कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अशाच या म्हणीप्रमाणे तुम्ही शेतामध्ये राबतायत। काय भावना आहे आणि यावेळेस कशा पद्धतीने बघताय, कोणती पिकं घेणं गरजेचं आहे शेतकरी? आता या खरीपाच्या पीक आम्हाला घ्यावंच लागते। सोयाबीन थोडं मागं होईल, पण चारा, कपाशी, तूर, कुळीद, मठ सगळं खरीपाचे पीक एवढे घेणार। शिवाय आम्ही वारकरी असताना दिंड्या कायम चालवायचे। आता शेतीची पूर्ण जी कामं झाल्यानंतर तुम्ही वारीला जाणार आहात, कसं नियोजन असतं दरवर्षी शेतीचं म्हणा किंवा यावर्षी लवकर पेरणी का तुम्ही करताय? कारण कृषी विभाग म्हणतंय की पेरणी जरा उशिराने कर। पेरणीने पण जनावरांसाठी थोडा चारा करावा लागतो। पेरणीला पाऊसच नाही एवढा खास, पण आता मशागत करून बा जनावरांची चारा पाण्याचं काम थोडं करावंच लागतं। मग 25 तारखेला आम्ही पंढरीला जाणार। पंढरीला जाताना तुम्ही सोबत असता का किंवा आणि मुलं पण जे आहेत ते पण शेती करतात? मुलं शेती करायला राहतात। हा, म्हणजे कोण कोण शेतीत आहेत कुटुंबात? दोघही, दोन मुलं, एक मुलगी, नातू आहेत, सुना एक नातू BSc आता हे क्षेत्र किती आणि कशा पद्धतीने नियोजन करतात? काही ठिकाणी मका असेल, काही ठिकाणी इतर पीक? गिन्नी गवत आहे, काही घास आहे जनावरांसाठी, काही सगळं थोडं शेतकरी आम्ही करणारच। पिकं सगळे कांदा मुळा काय असेल ते सगळं करणारच। म्हणजे जे नियोजन आहे पहिले तर जनावरांसाठी चाऱ्याचं नियोजन करणार आहेत आणि त्यानंतर जी भाजीपाल्याची पिकं देखील जी आहे ती घेतली जातात। यावर्षी खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पेक्षाही जास्त पेरा जो आहे तो मक्याचा होताना दिसतोय, कारण जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मागील वर्षी चाऱ्याची टंचाई भासत होती आणि त्यामुळे शेतकरी आता कुठेतरी चारा पिकांकडे लक्ष देताना दिसत आहेत। मनोज गाळेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।